नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता आणि नीता क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। चला तर गुड मॉर्निंग। आपण आज संडे स्पेशल ब्लॉग काढणार आहोत। रात्री ब्लाऊज कटिंग करून ठेवलं होतं, ते आज लवकर शिवायचं होतं आणि तेवढ्यात मिस्टर ड्युटीवरून आले नाईट शिफ्ट करून, आणि मग येतानाच कामाची सुरुवात झाली। आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मग मी घर आवरायला घेतलं। मिस्टर झोपले होते नाईट शिफ्ट करून येऊन। चला मग दूध वगैरे तापलंय आपलं, तर चहा ठेवूया मस्तपैकी। आणि त्यासोबतच एका गॅसवर ठेवलं होतं मिस्टरांनी ड्युटीवरून आणताना आणलेला गावरान कोंबडा। संडे स्पेशल 3 तारखेपासून नॉनव्हेज बंद होईल म्हणून माझ्या कामाला म्हटलं जरा तुम्ही आता थांबा, तुमच्याकडे नंतर बघते, मी आधी किचनमध्ये सगळं आवरून घेते। बघा आमचं पोलीस क्वार्टर्समधलं छोटंसं किचन। आपण घेऊया मसाल्याची तयारी करून। आता हा आहे अख्खा मसाला, म्हणजे खडा मसाला म्हणतात त्याला आमच्याकडे। मी याला मिक्सरमधून बारीक करून घेते। मिक्सरमधून बारीक करून घेतलं। आता मसाल्याची तयारी, अद्रक, लसूण, कांदे, खोबरं। आता मस्तपैकी कांदे भाजून घेऊया तव्यावर। जास्त काळे पण नाही करायचे आणि जास्त कच्चे पण नाही ठेवायचे। खोबरं पण भाजून घेऊया। मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता कांदे, खोबरं, लसूण, अद्रक आणि 1 चमचे हळद, 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा जिरे आणि मीठ। आपण वाटून घेतलेला आहे काळा मसाला हाताच्या सवयीप्रमाणे। मी दुसऱ्या कोणत्याच मसाल्याचा उपयोग नाही करायचा, फक्त हाच आपला अख्खा मसाला वाटून घेतलेला तोच। मस्त चव एकदम झणझणीत। आणि मग चवीपुरता मीठ। तो मसाला घेऊया वाटून। सकाळची खूप गडबड असते कामांची। सकाळी रोजच असे मुलं सकाळी शाळेत जातात, पण संडे हा स्पेशल असतो कामांसाठी। आपण ही पेंडिंग कामं ठेवलेली असतात, ही कामं आपल्याला करायची असतात। परत स्वयंपाकात काहीतरी विशेष असतं आणि माझी बाहेरची कामंही असतात, कस्टमरचे ब्लाऊज वगैरे। तेल, मस्त असं तेल तापलं की त्याच्यात आपण टाकूया पण आता टाकूया तेल, गरम तेलामध्ये मस्तपैकी तेजपत्ता आणि मग 2 चमचे मिरची पावडर आणि त्याच्यात लगेच मसाला ॲड करायचा। म्हणजे मसाला पण तेलामध्ये आणि मिरची पावडर पण अगदी मस्त अशी परतली जाते। तेल पण गरम असायला पाहिजे आणि गरम तेलामध्ये मग ते व्यवस्थित परतलं जातं। बघू शकता मसाला। मग आपल्या भाकरी बाजरीच्या, आम्ही खानदेशी लोकांची स्पेशल भाकर बाजरीची।
या मग भाकरी खायला, भाकरी करायला. मला लग्नाच्या आधी ना कधीच भाकरी करता येत नव्हत्या आणि मी कधी केलेल्याही नव्हत्या. पण नवऱ्याची आवड जपण्यामध्ये आता भाकरी करण्यात मी परफेक्ट झाले, परफेक्ट. मला आधी कोणी विचारायचं नाही की तुला भाकरी येत नाही, मग तुला जर भाकरी खाणारा नवरा मिळाला तर काय करशील. तर मी तेव्हा म्हणायचे मी त्या भाकरी खाणाऱ्या नवऱ्याला पण चपाती भात खायची सवय लावेल. आणि आता त्याच नवऱ्याने मला पण भाकरी खायची सवय लावून दिली. म्हणजे सासूबाईंसारख्या, म्हणजे माझ्या आत्यासारख्याच माझ्या भाकरी असतात आता, मोठ्या मोठ्या अशा. माझ्या आत्याला असं छोटीशी भाकरी आवडत नाही. परातभर आणि तवाभर आणि पोटभर आणि मनभर असं माझं सासूचं म्हणणं आहे भाकरीच्या बाबतीत. बघू शकता कशी मस्त झाली भाजी, झणझणीत मस्त. गावरान कोंबडा. काय काय आणलंय विरू खायला? काय काय आणलंय खायला? अरे वा, चॉकलेट. मला देशील थोडीशी? नाही दिलं होतं. ठीक आहे, खा मग तू. चॉकलेट खाल्ल्यावर पाणी नाही प्यायचं, खोकला येतो. मला अगदी लवकर, म्हणजे घाईघाईने स्वयंपाक करून, त्या ज्यांचं ब्लाऊज होतं ना त्या काकी 2 वाजता ब्लाऊज घ्यायला येणार होत्या. त्याच्या आधी मला सगळा स्वयंपाक आवरून घ्यायचा होता, म्हणून मी अगदी घाईघाईने लागली होती स्वयंपाकाला. आणि मिस्टरांना पण जेवून झोपायचं होतं, त्यांना परत संध्याकाळी नाईटला जायचं होतं म्हणून. आणि सध्या माझी मम्मी आणि वहिनी पण गावी गेलेत, म्हणून भाऊ पण जेवायला येतोय. तो पण येणार होता जेवायला, म्हणून जरा घाईच झाली स्वयंपाकाची. नको, तू खा. बघा कसे फुगले भाकर. चला मग आता जेवायला. त्याला ताट वाढले, त्याला पटापट बसा जेवायला. झणझणीत रसा, बाजरीची भाकरी, थोडासा भात आणि कांदा. मस्त झाले. विरूची प्लेट आमच्या. आणि मग जेवण वगैरे झालं किचन आवरून. आता चला आपल्या कामाकडे वळूया. असं असतं माझं रुटीन. पटापट घरातलं काम आवरायचं आणि मग आपापल्या कामावर बसायचं. जसं ऑफिसला जाणाऱ्या लेडीज असतात ना, पटापट कामं करून ऑफिसला जातात, त्याच प्रकारे आमचंही काम असतं. आम्ही घरातली कामं घाईघाईने आवरतो आणि मग बसतो आपल्या कामावर. आणि परत त्या कामावरून उठायचं आणि परत आपल्या घराच्या कामाकडे. म्हणजे आणि म्हणायला लोक म्हणतात असं काय काम असतं दिवसभर, घरीच तर असतंच. पण घरी राहूनही आम्ही किती घाईघाईने, किती याच्याने कामं आवरतो. आणि त्यासोबतच आमचं मुलांकडे लक्ष. परत कोणाला काही वस्तू लागली की ती हातात द्यायची, कोणाला कोणी काही मागितलं की पटकन उठून द्यायचं. परत ब्लाऊज वगैरे घ्यायला येणारे
आपले कस्टमर असतात त्यांना बघायचं, भरपूर अशी कामं आम्ही एकदम आनंदाने आणि एकदम उत्साहाने करत असतो. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि छान छान अशा कमेंट्स करा. आणि नवीन पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे ब्लाऊज मला कंप्लीट करून द्यायचं आहे. 2 वाजता येणार आहेत त्या काकी घ्यायला. आता वाजले 1:30. अर्ध्या तासात ब्लाऊज करायचे कंप्लीट. आणि कसं असतं ना कस्टमर लोकांचं की ब्लाऊज सांगून तर जातात की मी ह्या वेळेला येणार आहे, मला एवढ्या टायमावरच पाहिजे, तेवढ्या टायमावरच पाहिजे असं सांगून तर जातात. आणि मग आम्ही थोडं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही घरातली कामं वगैरे घाईघाईने करून त्यांना सगळं काही देण्याचा प्रयत्न करतो लवकर. आणि नेमकंच तेव्हा ते येत नाही ना वेळेवर, असा राग येतो ना तेव्हा की भरपूर राग येतो, पण कंट्रोल करावं लागतं. कसं आहे ना, आम्ही होम बुटीकवाले जो असतो ना, घर बसल्या शिवणकाम वगैरे करणारे, तर त्यांना कसं म्हणतात, डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडी साखर ठेवून शांततेत राहावं लागतं. आणि कधी कधी आमच्याकडूनही होतं, आम्ही टाइम सांगतो आणि त्या टायमावर देत नाही, कधी आमची पण चुकी असते. म्हणून आम्हाला शांतच राहावं लागतं. ह्याच ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तो व्हिडिओ पण नक्की बघा. 4 टक्सचा ब्लाऊज आहे, 38 साइज मध्ये. काकी आहेत म्हणजे वयस्कर आहेत, त्यांचं ब्लाऊज आहे ते, तर त्यांचा गळा पण कमी आहे. म्हणून बघा की म्हणजे गळा जर कमी असेल तर शोल्डर मुंडा किती घ्यावा लागतो हे समजण्यासाठी याची कटिंग नक्की बघा. हे असं डिझायनर ब्लाऊज असलं ना, म्हणजे त्याच्यावरच ऑलरेडी ते पॅटर्न वगैरे असतं ना, तर ते शिवणं भरपूर हे असतं की कुठे काय ॲडजस्ट करायचं, कुठे काय नाही. कधी कधी ते परफेक्ट नसतं अगदी, तर म्हणजे वाकडे तिकडे डिझाईन दिसते, त्याला खूप व्यवस्थित करावं लागतं, खूप त्याला आकार द्यावा लागतो चांगला. आपण हे शोल्डरला शिलाई मारलेली असते ना, ती शिलाई ना मागच्या साईडला नेहमी जायला पाहिजे असं बघायचं. कारण की ते जर पुढच्या साईडला असले ना की गळा पुढच्या साईडला असं खाली येतो, आणि ते मागच्या साईडला घेताना तर गळा व्यवस्थित बसतो.
आता पायपिंग करूया. पायपिंग हा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो ब्लाऊजमध्ये. तर अशा सरळ म्हणजे क्रॉसपट्टी कापलेली असते ना, ती अशी सरळ आपण कट करून घ्यायची आणि ती एकमेकांवर अशी तिरकस ठेवून शिलाई मारून घ्यायची. बघा अशा प्रकारे. हां,
चला तर झालं आपले ब्लाऊज आता रेडी कम्प्लीट. आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. कसा वाटला ब्लॉग?